श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे बदाम प्लस फ्रेश ॲलोवेरा जेल याचं क्रीम. तर इथे घ्यायचे आपल्याला 10-12 बदाम. त्या आदल्या दिवशी रात्री भिजत घालायच्या, कारण आता थंडी असल्यामुळे आपण सगळेजण भिजत घालत आहे बदाम. तर त्याच्यामध्ये 10-12 जास्तीच्या ॲड करायच्या. आणि विटॅमिन ई कॅप्सूल आणि बदामाचं तेलसुद्धा घेतलेलं आहे मी. आणि ॲलोवेरा फ्रेश घ्यायचा होईस्तोवर, नसेल तुमच्याकडे तर मार्केटमधलं सुद्धा चालेल. आणि ही कुठलीही होम रेमेडी असेल ना, तर ही 8 दिवसाचीच करायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. मी आता बदाम सगळ्या सोलून घेतलेले आहे. आणि हे ॲलोवेरा आणलेलं आहे, त्याचं जे आपण तोडून आणतो त्यातनं तो येलो एक रस निघत असतो, तो काढून घ्यायचा. किंवा आल्याबरोबर थोडंसं ग्लासमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये डीप करायला ठेवायचं थोड्या वेळ. आणि मग तो तेवढा पार्ट कट करायचा. इथे आपल्याला असा फ्रेश ॲलोवेरा ज्यूस काढायचा आहे. आपल्याला आपली स्किन, आपले हेअर जर चांगले ठेवायचे असेल तर थोडेफार तर प्रयत्न घरी करायलाच पाहिजे. जर आपण मार्केटमधल्या क्रीम आणल्या तर त्याचे केमिकल्स असतात त्यामध्ये, आणि आपली स्किन आणि आपले केस खूप खराब होतात. पण ह्या होम रेमेडी केल्या तर तुमच्यावर कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही किंवा स्किन किंवा हेअर खराब होणार नाही. त्यामुळे थोडे प्रयत्न केले तर तुमच्या स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप छान आहे. तर आता आपण हे छान फ्रेश ॲलोवेरा जेल काढून घेतलेलं आहे. तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जेल वापरून बघा, खूप सुंदर आहे. जर मिळत असेल कुठे हे पानं तर 2-4 अगदी ॲलोवेरा जेल तुम्ही कुठूनही घेऊन या. विकत जर दिले कुणीतरी ते सुद्धा घ्यायला मागे पुढे बघू नका. कारण आपली स्किन, आपण आपल्या सगळं हेल्थसाठी सगळं करत असतो. तुम्ही हाच ॲलोवेरा जेल तुम्ही केसांना सुद्धा लावू शकता. याच्यामध्येच फ्रेश ॲलोवेरा जेल आणि थोडंसं कोकोनट ऑइल टाकलं किंवा कॅस्टर ऑइल टाकून मिक्स केलं केसांना तर तुमचं खूप सुंदर कंडिशनर होईल केसांचं. आता मी घेतलेले आहे बदाम आणि ॲलोवेरा जेल. हे सगळं मिक्सरमधनं छान बारीक करून घ्यायचं. आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल, तुम्ही याच्यामध्ये कॅस्टर ऑइलसुद्धा टाकू शकता, 1-2 थेंब. आणि आता हिवाळा आहे तर तुमचं हे बेस्ट नाईट क्रीम आहे. जर तुम्ही हे नाईट क्रीम घ्यायला गेले मार्केटमध्ये तर तुम्हाला 1000 रुपयाच्या खाली मिळणार नाही. तोच रिझल्ट आपल्याला या क्रीममध्ये मिळणार आहे. तोही विदाऊट केमिकल फ्री. कुठलंही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. आता आपल्याला या मिक्सरच्या पॉटमध्येच, आणि एक गोष्ट सांगते मी तुम्हाला की मिक्सरचं पॉट लसणाचं तिखटाचं नको, ते छान अगदी क्लीन केलेलं असू द्या. त्याच्यामध्येच आपल्याला ॲलोवेरा जेल, सोललेला बदाम, बदामाचं तेल आणि इव्हियन कॅप्सूल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स छान एकजीव होतील. आणि आपल्याला मिक्सरमधनं जेणेकरून सगळं एकत्र होईल असं पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला त्याची. आणि आता अशा प्रकारे आपल्याला हे क्रीम मिळालेलं आहे. आणि आता ते छान गाळून घ्यायचं बारीक चाळणीने. आणि आपल्याला आता हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आणि जे वरचं मिळते ना आपल्याला जाडसर बदामाची पूड, ती आपल्याला स्क्रब म्हणून यूज करायची आहे. ती फेकायची नाही आहे, कारण तो स्क्रबसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. आणि नंतर तुम्ही स्क्रब एका डबीमध्ये भरून ठेवा. आणि त्याची जे आणि ते गाळून घेतलेलं क्रीम आहे ते वेगळ्या डबीमध्ये भरून ठेवा आणि दोन्ही फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही हाताला लावून बघा, हाताला सुद्धा खूप सॉफ्ट वाटेल.
आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे ते आपलं वरचं सगळं निघालं असते बदामाचं भरड ती पूड, ते मी आपल्याला स्क्रब म्हणून यूज करत आहे. तर छान स्क्रबसारखं असं 2 मिनटं छान मसाज करायची. मसाज कधी पण हळूहळू करायची आपल्याला, खूप असं रब नाही करायचं. आणि इथे तुम्ही पुसून घेऊ शकता, अदरवाईज तसंही राहिलं तरी चालेल. आता हे घ्यायचं आहे क्रीम. थोडंसंच घ्यायचं आहे आणि हळूवार त्यालासुद्धा 5 मिनटं मसाज करायची आहे आणि निवांत झोपून राहायचं आहे. सकाळी तुमचा चेहरा खूप फ्रेश दिसेल, त्याच्यावर ग्लो येईल आणि खूप सॉफ्ट होईल. कंटिन्यू हे 7 दिवस दिवाळीपर्यंत लावा तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावरती खूप सुंदर ग्लो येणार आहे. पण मला खात्री आहे हे क्रीम तुम्ही नेहमीसाठी यूज कराल. आणि 8-10 दिवसांनी बनवायचं आहे क्रीम आपल्याला आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जास्त बनवून ठेवू नका. या क्रीमनी तुमचे ब्लॅक हेड्स कमी होतील, चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी होईल, काळे डागसुद्धा कमी होतील आणि आपल्या साईडला ओठांच्या वगैरे बाजूला असते ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल. या क्रीममध्ये बदाम आणि ॲलोव्हेरा जेल असल्यामुळे तुमचा चेहरा हायड्रेट ठेवते. तर कशी वाटली ही क्रीम तुम्हाला? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये लवकरच.